पुढच्याच मला वाटतं पुढच्याच आठवड्यात इलेक्शन जाहीर होईल आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागेल. खरं म्हणजे तर दादा सातत्याने 5 वर्षाने काम करतायत. 5 वर्षापासून त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे आणि त्यांनी कधीही दापोली मतदारसंघाच्या महिला किंवा पुरुषासोबत कोणासोबतही संपर्क सोडलेला नाहीये. सातत्याने त्यांचं काम चालू आहे. म्हणून खरं म्हणजे तर हे आमचे दौरे आणि हे महिलांची जी प्रतिक्रिया आहे ही खरं तर दादांची विजय मिरवणूकच समजा. कारण का कामं जो माणूस करतो शेवटी मतदान हे लोक त्यांच्यासाठीच करतात आणि दादाने एवढा विकास केलाय. जसं मी वारंवार सांगते की एका आमदाराला 5 कोटी फंड असतो वर्षाला, म्हणजे 5 वर्षाला 25 कोटी, पण दादाने गेल्या 5 वर्षात 2000 कोटी हा फंड दापोलीच्या मतदारसंघात आणलायत आणि तेवढी कामं केली आहेत. तर ती कामं फक्त आता लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. अशी महिला आमची मागे असते, त्यांना माहिती नसतं काय कामं झाली असतात. तर फक्त इकडे येऊन आम्ही वाडीवाडीपर्यंत जाऊन फक्त महिलांपर्यंत पोहोचवतोय की दादांनी काय काय कामं केली आहेत आणि महिला आम्हाला आश्वासन देत आहेत की दादा जिंकून येणारच, पण एवढ्या जास्त मतांनी महिला त्यांना जिंकून आणणार आहे की पुढच्या वेळी दादा मिनिस्टर सुद्धा होणार, याची आम्ही देवचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.